बोला काय म्हणताय? गप्प बसा. ही काय पद्धत आहे? अहो मला माहितीये तुम्हाला राग आलाय. पण राग नाही येणार तर काय होणार हो? हा? तुमची आई इथं येऊन काय दंगा घालून गेली? सॉरी बर का, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी? आधी पाठीभर शेण खा आणि मग सॉरी म्हणा. पहिली वेळ नाही म्हणा तुमची, कायम असंच होते. प्रेसिडेंट जरा सांभाळून बर का. हो, तुम्ही नका मला सांगू सांभाळून म्हणे. तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं तुमच्या आई इथे येऊन असं बोलणार येते. आणि त्यांना नव्हतंच मान्य तर मग कशाला इथं घेऊन यायचं? अहो प्रेसिडेंट, मिसअंडरस्टँडिंग झाली हो. म्हणजे मलाही नव्हतं माहिती आईसाहेब असं काहीतरी म्हणतील. वा, आणि इथंच येऊन बोलल्या का सगळं? काय बोलल्या मला त्या? टाकलेली मी. आणि तुम्ही काय दिवे लावले तो? हा? तुम्हाला तर मंडपात नकार दिला ना शीतलनी. मग तुमचं बी लग्न मोडलंच की. दॅट इज वाय जयश्री, तुम्ही आधी शांत व्हा. बघा पाहिजे तर मी परत एकदा सॉरी म्हणतो तुम्हाला. आता काही झालं ना तरी आमच्या आईसाहेबांच्या सुनबाई तुम्हीच होणार. ते कसं असतंय, आळणी इज आळणी आणि रस्सा इज रस्सा. ते पण पण काय आता? अहो मेन भाग विसरला की तुम्ही. शीतलन तिच्या घरच्यांचा जो अपमान झालाय याला आहे का पीठ? तिथं आमच्या आईसाहेब असल्यामुळे तिला बी काय बोलता आलं नाही. गप उभी होती कोपऱ्यात, चिडीत चुप एकदम. हा? ते तर आहेच. पण मग आम्हाला कशाला पडायचं त्यात? इथं आमचा जीव लागला ना टांगणीला. मम्मीचं बीपी बी हाय झालंय. अहो डोंट वरी, फेडरेशन अध्यक्ष आहेत त्या, होईल नीट. पण याच्यामध्ये शीतलन तिच्या घरच्यांचा जो अपमान झालाय का नाही, ह्याला काही तोड नाही बघा. आणि मला बी हेच पाहिजे होतं. अहो, सगळ्यांचीच तोंड पडल्यात. बोला की काय तर. चला. मामा, मामा, का रे? काय झालं? अरे तयार लागलं पाहिजे, 2च दिवस आहेत हातात. अच्छा, आता मला तर काहीच कळेनासं झालंय बघ. अरे पण ते लग्न होणार असं सांगून गेल्यात ना. अरे असं हर्षवर्धन म्हणलेत, पण त्यांच्या आईचं काय? त्या काय म्हणल्या ते सगळ्यांनी ऐकलं नाही का? आणि त्यांना जर पसंत नसेल तर कसं करायचं रे? तू नको विचार करत बसू, ते त्यांचं ते बघतील ना. अरे असं कसं म्हणतोस आजा? जेडी लग्न करून त्या घरात जाणार आहे, उद्या रोज उठून तिला त्यांना सामोरं जायचंय. मामा,
आता ते एवढं सांगून गेलेत तर असं काय नाही व्हायचं. मला असं वाटतंय समाधानाचं बरोबरच आहे सगळं. अजून तर काही त्या माणसाचा मला भरोसा वाटत नाही. नाही नाही मामा, अरे नका तुम्ही असं करू. चला सगळी उठा बघू, चला आपण लागू का मला. हा अरे लग्न होतं व्यवस्थित. आता मी 3 दिवसांनी जाणार आहे ना, नेमकं त्याच दिवशी लग्न करायचं चाललंय ना. अरे मग लय गडबड होईल त्या दिवशी. चेडे उठ, जे उठ, मामी उठा चला. अजिंक्य, शीतल, मला तुमची एक मदत पाहिजे. अहो मामी असं का म्हणताय? अहो आम्हीच तर करणार आहे सगळं पुढे होऊन. मी काय सांगते ते आधी नीट ऐकून घ्या. तुम्ही दोघं जण ह्या लग्नापासून जरा लांबच राहावा. ह्याच्यापेक्षा मोठी मदत काय सुद्धा नसेल माझ्यासाठी. एवढा उपकार करा. अहो मामी, अगं पुष्पे, यांनीच पुढे होऊन करायचं असं सांगितलं ना हर्षवर्धननी. आणि मग आता हे नवीन काय लावलेस तू? यांच्यामुळे आजवर अनुभवच तसे आलेत. आजवर जेव्हा कधी माझ्या जयडीचं काय तर चांगलं व्हायला लागले तवा तवा ह्यांच्यातलं कोणतरी आडवं आलेलं आहेच. मग काय चुकीचं बोलते मी, सांगा ना. अहो जेडीचं चांगलं व्हावं एवढंच आमच्या मनात आहे, बाकी काय नाही. अगं पुष्पा, पोरं चांगल्या मनाने म्हणतात ग. तुम्ही तर मध्ये पडूच नका. लय झालं आता. दर येळेच आहे ही. मामी अहो तुम्ही उगा गैरसमज करून घेताय. जयश्री, तुम्हाला बी असंच वाटतंय का हो? जय, तू तर जाऊ दे. अगं तू तर लय आतल्या गाठीची आहेस बघ. आणि काय ग, आत्ता विचारतीस वे तिला? मग अशी नरड्यातनं आवाज फुटत होता का? तुमच्या सगळ्यांच्या मोहर रक्त आटवून काय होणार आहे तवा? मामी असं बोलायला लागल्यावर मग कसं होणार? आजा, अरे तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. असं काय झालं ना की ती अशीच बैसटल्यावानी बोलती बघ काहीतरी. मामा अहो जाऊ द्या, आपण तरी तयारीला लागू. समाधान आहे. हे बघ, उठ. अरे एवढी पोरं म्हणतात तर लाग कामाला. आणि आपण पण 2 दिवसात एवढं लग्न चांगलं करून दाखवू गावाला की सगळ्यांनी आपलं नावच काढलं पाहिजे बघ. हा